नो आज गुरुवार 19 मार्च 2026. शेतकरी मित्रांनो, सुरुवातीला गुढीपाडव्याच्या सर्व शेतकरी बांधवांना खूप खूप शुभेच्छा. मित्रांनो, संपूर्ण महाराष्ट्रात पाडव्याच्या निमित्त हळदीला काय मिळत आहे बाजारभाव वाढले की घसरले पहा चॅनलच्या माध्यमातून. पण विनंती आहे की चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, जेणेकरून दररोजचे बाजारभावाचे व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतील. पहिली बाजार समिती आहे नांदेड. आवक आलेली आहे हळदीला 354 क्विंटलची. कमीत कमी दर मिळाला 10,000 रुपये, सर्वसाधारण दर मिळाला 13,200 रुपये, तर जास्तीत दर मिळाला 14,595 रुपये. मित्रांनो, यानंतरची बाजार समिती आहे हिंगोली. आवक आलेली आहे हळदीला 1,000 क्विंटलची. कमीत कमी दर मिळाला 12,800 रुपये, सर्वसाधारण दर 13,850 रुपये, तर जास्तीत दर मिळाला 14,900 रुपये. मित्रांनो, यानंतरची बाजार समिती आहे वाशिम. लोकल हळदीला आवक आलेली आहे 900 क्विंटलची. कमीत कमी दर मिळाला 9,800 रुपयाचा, सर्वसाधारण दर मिळाला 12,800 रुपये, तर जास्तीत दर मिळाला 13,500 रुपये. यानंतरची बाजार समिती आहे वसमतला हळदीला आवक आलेली आहे 259 क्विंटलची. कमीत कमी दर मिळाला 10,000 रुपये, सर्वसाधारण दर 12,100 रुपये, तर जास्तीत दर मिळाला 14,200 रुपये. यानंतरची बाजार समिती शेनगाव. आवक आलेली आहे लोकल हळदीला 25 क्विंटलची. कमीत कमी दर मिळाला आहे 11,000 रुपये, सर्वसाधारण दर 12,000, तर जास्तीत दर मिळाला 13,000 रुपये. यानंतरची बाजार समिती सांगली. आवक आलेली आहे राजापुरी हळदीला 6,368 क्विंटलची. कमीत कमी दर मिळाला आहे सांगली या ठिकाणी हळदीला 11,700 रुपयाचा, सर्वसाधारण दर 15,800 रुपये, तर जास्तीत दर मिळाला 23,000 रुपये. मित्रांनो, यानंतरची बाजार समिती रिसोड. आवक आलेली आहे हळदीला 785 क्विंटलची. कमीत कमी दर मिळाला रिसोड या ठिकाणी हळदीला 12,495 रुपये, सर्वसाधारण दर मिळाला 13,148 रुपये, तर जास्तीत दर मिळाला 13,800 रुपये. यानंतरची बाजार समिती पुन्हा वसमत. आवक आलेली आहे लोकल हळदीला वसमतला 129 क्विंटलची. कमीत कमी दर मिळाला 10,500 रुपये, सर्वसाधारण दर मिळाला 12,250 रुपये, तर जास्तीत दर मिळाला 14,000 रुपये.